नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजना व दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, सर्वांना प्रश्न पडलेला आहे की जुलै महिन्याचा GR आलेला आहे, परंतु हे पैसे कधी मिळणार आहे आणि किती पैसे मिळणार आहे? 1500 रुपये मिळणार आहे का 4000 मिळणार आहे का 3000 मिळणार आहे का 6000 रुपये मिळणार आहे? या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे ज्या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत DBTने पैसे मिळालेले नव्हते, परंतु या 30 जूनपर्यंत जर त्यांनी त्यांची DBT किंवा इतर सर्व प्रोसेस पूर्ण केली तर त्यांना सुद्धा जुलैचा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। तर मग या सर्वांना मिळून किती हप्ता मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे याविषयी आपण अपडेट बघणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की बच्चूभाऊ कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केले। 7 दिवस चाललेल्या या अन्नत्याग आंदोलनानंतर या ठिकाणी सरकारने आश्वासन दिले आणि या ठिकाणी सरकारने येऊन लेखीसुद्धा या ठिकाणी दिलेले आहे की निराधारांना आणि शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी करू आणि निराधारांना वाढीव वेतन देऊ। त्यावेळेस बच्चूभाऊ कडू यांना आंदोलनास पाठिंबा मिळत होता आणि अनेक नेते या ठिकाणी भेटायला आलेले। या आंदोलनादरम्यान बच्चूभाऊ कडू यांना वाढता पाठिंबा बघून सरकारने त्यांच्या मागण्या या ठिकाणी मान्य केलेल्या आहे। मग हे वेतन नेमके कधी मिळणार आहे आणि किती मिळणार आहे या संदर्भात त्यांनी सरकारने लेखी पत्र दिलेले आहे। सरकारच्या वतीने उदय सामंत मंत्री यांनी हे लेखी पत्र आणून दिले होते। त्यांनी त्या पत्रामध्ये काय सांगितले आहे सरकारने तर ते बघूया की शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसाच्या आत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल आणि समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यात येईल तथा थकीत कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीची स्थगिती देणे व नवीन कर्ज वाटप करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल। तसेच दिव्यांग मानधन वाढीबाबत 30 जूनच्या पुरवणी बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल। तर मग मित्रांनो, अजूनपर्यंत हे बजेट जे 30 जून नंतर सुरू होणार आहे, जुलै महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे सरकारने ट्रान्सफर केलेले आहे। म्हणजे आपल्याला या ठिकाणी जे पुरवणी मागणीचा अधिवेशन होणार आहे त्यामध्ये वेगवेगळे विषय घेतले जाणार आहे आणि जो काही आपली त्रुटी राहतील, ज्या काही पैसे आपले बाकी असतील ते थकीत पैसे सुद्धा त्यात मंजूर केले जाणार आहे। तसेच आपले वाढीव वेतन किती मिळणार आहे, 1500 द्यायचे का 3000 द्यायचे का 2100 द्यायचे का 6000 द्यायचे यावर या बजेटमध्ये निर्णय होईल आणि त्या बजेटमधील निर्णय झाल्यानंतर आपल्याला कळेल की आपल्याला 1500 रुपये मिळणार आहे का 3000 रुपये मिळणार आहे का 4000 रुपये मिळणार आहे का 6000 रुपये मिळणार आहे हे की वाढीव अनुदान आपल्याला किती मिळणार आहे हे याचा प्रश्न हा बजेटमध्ये सुटणार आहे। तेव्हाच बच्चूभाऊ कडू यांच्या या प्रयत्नांना यश मिळणार आहे की जेव्हा निराधार बांधवांचे वेतन हे या ठिकाणी वाढवले जाईल। तर मग मित्रांनो, आता प्रश्न पडला आहे की जुलै महिन्याचा हप्ता हा किती मिळणार आहे। तर मित्रांनो, हा हप्ता वाढीव वेतन मंजूर व्हायच्या आधीच मंजूर झालेला आहे आणि हे पैसे सरकारने या ठिकाणी वाटण्यास सांगितलेले सुद्धा आहे। तर त्यामुळे आपल्याला आता जुलै महिन्याचा हप्ता जो आहे तो 1500 रुपयाप्रमाणेच मिळणार आहे आणि जे वाढीव वेतन आहे ते आपल्याला 30 जूनचे जी पुरवणी बजेट होणार आहे, अधिवेशन होणार आहे, त्या अधिवेशनात मंजूर केल्याप्रमाणे आपल्याला कळणार आहे। 30 जून नंतरच आपल्याला हे कळेल आणि हे जे वाढीव वेतन आहे ते वाढीव वेतन सरकार परिपत्रक काढेल आणि त्यानुसार किती दिवसात देणार हे त्यावेळेस आपल्याला कळणार आहे। त्यामुळे मित्रांनो, आता सध्या तरी बच्चूभाऊ कडू यांनी कमीत कमी 4000 रुपयाच्या खाली आम्ही येणार नाही, 4000 रुपये तरी आम्हाला हे पैसे देण्यात यावे असे ठणकावून सरकारला सांगितलेले आहे, तरच मी उपोषण मागे घेतो असे सुद्धा त्यांनी त्यावेळेस सांगितले होते की इतर राज्यांप्रमाणे आम्हाला 6000 रुपये मिळालेच पाहिजेत, परंतु तरी आम्ही 4000वर सध्या मान्य करत आहोत असे बच्चूभाऊ कडू यांनी सांगितलेले आहे। त्यामुळे मित्रांनो, 4000 रुपयापेक्षा जर कमी झाले तर या ठिकाणी बच्चूभाऊ कडू पुन्हा 2 ऑक्टोबरपासून आंदोलन करणार आहे। त्यामुळे मित्रांनो, कमीत कमी या ठिकाणी 4000 रुपये तर मिळणारच आहे आणि सरकारला द्यावेच लागणार आहे, नाहीतर परत या ठिकाणी उपोषण केले जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता या पुरवणी मागण्यामध्ये मागील पैसे सुद्धा मंजूर होणार आहेत आणि जे आपले पैसे बाकी आहेत लाभार्थ्यांचे ते सर्व थकलेले पैसे सुद्धा या ठिकाणी मिळणार आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। त्यामुळे मित्रांनो, आता आपल्याला जुलैचा हप्ता 1500 रुपये मिळेल आणि जे वाढीव वेतन आहे ते आपल्याला 30 जूनच्या बजेटमध्ये अधिवेशनामध्ये किती मंजूर होते ते त्यावेळेस कळणार आहे। तरी ती माहिती आपण तेव्हा लगेच घेऊन येऊ। तर मित्रांनो, त्यावेळेस आपण नक्कीच तुम्हाला ही माहिती देऊ।
आणि आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.